मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आलोय सोलापुरातील श्री योगी श्री सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीमध्ये सोलापुरात श्री योगी सिद्धरामेश्वराच्या मंदिराचा परिसर आता जो 2 दिवसापूर्वी चालू झाला आहे सोलापुरातील आणि पूर्ण जगामध्ये जो मानला जातो असा श्रावण मासाचा महिना त्या ठिकाणी सर्व भाविक सोलापुरामध्ये सिद्धरामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या इच्छा अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मित्रांनो आलेले काही बांधव काही भगिनी एकेकाळी मी जेव्हा शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस माझा पण ह्या साईडला एक इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल लागत होता। आता सुशोभीकरण खूप मस्त झालेलं आहे, लोकांकडे पैसा सुद्धा भरपूर आलेला आहे। ही कृपा आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री योगी सिद्धरामेश्वराच्या आशीर्वादामुळे त्यांच्या छत्रछायेखाली राहणारे सर्वधर्मीय बांधव यांना मनापासून अंतकरणापासून मी शुभेच्छा देतो। श्रावण महिन्या मासाच्या सर्व धर्मीय बांधवांनी, हिंदू बांधव असू दे, बौद्ध बांधव असू दे, आपले वीरशैव बांधव असू दे, ख्रिस्ती बांधव असू दे, सर्व बांधवांनी एकजुटीने आपल्या देशाला पुढे घेऊन जावं हीच मी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। अजून एक विशेष प्रार्थना सिद्धरामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन मी हीच प्रार्थना करतो। मित्रांनो, आपल्या सोलापुरामध्ये हे दारुड्याचा दारू पिणाऱ्याचं प्रमाण हे खूपच वाढलेलं आहे। दारुडी मंडळी ही सोलापुरामध्ये ही खूप वाढलेली आहे। मावा खाणारे, दारू पिणारे, पुड्या खाणारी मंडळी या सर्वांना सिद्धरामेश्वरांनी सुबुद्धी द्यावी आणि दारूच्या व्यसनापासून, दारूच्या जी मूर्ख लोक आहारी गेलेले आहेत, आपला संसार प्रपंच ज्या सत्यानाश करत आहे त्यांना सिद्धरामेश्वरांनी सुबुद्धी द्यावी ही सिद्धरामेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो। आणि जे आपले सर्व धर्मीय बांधव इथे येत आहे, एक आपले बांधव आहेत। जैन सर, मी डॉक्टर सुनील गायकवाड। सिद्धरामेश्वराच्या चरणी काय प्रार्थना केली, काय मागून घेतलं, तुमचं नाव सांगा की? माझं नाव सिद्धाराम शिवण्णा केगनाळकर। आम्ही सिद्धरामेश्वराचे निस्सिम भक्त आहे। आम्ही लहान जवळपास 10 वर्षापासून आम्ही सिद्धरामेश्वरला येत आहोत। दर श्रावण सोमवार असो किंवा 365 दिवसामधले कमीत कमी 100 दिवस तर आम्ही सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये असतो। सिद्धरामेश्वर मंदिर मागणी एवढंच आहे आमचं की सोलापूर लोकांना, म्हणजे सोलापुरात पुन्हा मावा, गुटखा, तंबाखू हे सगळं बंद होऊन घाण सोलापूर नाही, स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर ठेवावे, तर परिसर पण चांगलं स्वच्छ आणि सुंदर ठेवावं सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना। मी जसा विषय काढला दारूचा तसा तुमच्या अंतकरणात पण मी काय तुम्हाला शिकवलं नाही की तुम्ही मला शिकवलं नाही। बघा मित्रांनो, एक सिद्धरामेश्वराचा भक्त सुद्धा म्हणतोय की दारू पासून दूर राहा, व्यसनाच्या आरोग्य दारू जाऊ नका। दारोडी मंडळी सोलापुरात वाढत आहे। माझी हात जोडून विनंती आहे सिद्धरामेश्वराच्या चरणी मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतोय की दारू, पुड्या आणि मावा ह्याच्यापासून दूर राहा, आयुष्य परत येणार नाही, एन्जॉय करा। असे मित्रांनो महिनाभर इथं स्टॉल सुद्धा लागलेले असतात। मी ज्यावेळेस शाळा कॉलेजला होतो माझा सुद्धा इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल इथं लागत होता, पण थोडं भाडं वाढत गेल्यामुळे आम्ही पण स्टॉल ठेवणं बंद केलं। आणि या शाळेमध्ये सिद्धरामेश्वराच्याच सिद्धेश्वर प्रशालेमध्ये शिक्षण घेतलेला एक सिव्हिल इंजिनियर, एक डॉक्टर म्हणून मी जगात वावरणारा ही सिद्धरामेश्वराची खरं कृपाच म्हणावी। हे असे स्टॉल आहेत, ही आमची जुनी मंडळी आहे। मावशी, किती वर्षापासून करताय तुम्ही? नमस्कार, किती वर्षापासून करता? नाव सांगा की तुमचं? एक मिनिट द्या। निंबाळकर साहेब, हे जे आपला आर्गेच्या वगैरे तुम्ही विकताय किती वर्षापासून? 30 वर्ष झाले। 30 वर्ष। किती वर्षापासून करताय? 30 वर्षापासून। काय म्हणतात कसे भाविक? आता महागाई तर वाढलेलीच आहे, कारण 20-25 वर्षापूर्वी मी सुद्धा इथं स्टॉल लावत होतो इमिटेशन ज्वेलरीचा, माझा पण स्टॉल होता। त्यावेळेस भाडं वगैरे एकदम किरकोळ होतं, 1500 होता। आता महागाईमुळे भाडं पण वाढलंय, पत्र्याचे शेड वगैरे झालेत। तर थँक्यू। आमचे मित्र आहेत, त्यांनी मला आज मदत केली। काय सर नाव तुमचं? नागनाथ गगमारे। माझ्याकडे काय असं शूटिंग काढणारा कोण नसतो। धन्यवाद। भाडं सुद्धा वाढलेलं आहे, तुमचा असाच व्यवस्थित व्यवसाय होऊ दे ही सिद्धरामेश्वरच्या चरणी मी प्रार्थना करतोय। धन्यवाद।